श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या काळामध्ये देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे. ती 12 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. या काळात अष्टमी तिथीचे देखील विशेष महत्त्व आहे, ज्याला महाअष्टमी असंही म्हणतात. या दिवशी देवी दुर्गेचे 8वे रूप महागौरीची पूजा केली जाते. महागौरीचे वाहन बैल आणि शस्त्र त्रिशूल आहे. पौराणिक कथांनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. असे मानले जाते की जो कोणी या दिवशी देवी दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे या दिवशी वीर अष्टमी असेही म्हटले जाते. ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी निर्जल उपवास केल्याने मुलांचे दीर्घायुष्य वाढते. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना गौरीला लाल चुनरीही अर्पण केली जाते. दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. यामध्ये दुर्गेच्या 9 रूपांचे प्रतीक म्हणून 9 मुलींना घरी बोलावून प्रेमाने खाऊ घातले जाते. असे मानले जाते की कन्या पूजन केल्याने देवी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद कुटुंबावरती सदैव राहतो. याशिवाय अष्टमीच्या दिवशी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये अनेक सेवा व उपाय केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या शुक्रवारी म्हणजेच दुर्गाष्टमीच्या दिवशी कुलदेवीला तुम्हाला हे एक फळ अर्पण करायचं आहे. हे फळ देवीसमोर अर्पण केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व वाईट शक्तींचा, नकारात्मकतेचा नाश होईल. देवी आई प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, देवीला जे फळ आपण अर्पण केलेलं आहे त्या फळाचं आपल्याला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, उद्या हा जो उपाय आपल्याला नवरात्रीतील 8व्या दिवशी म्हणजेच दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा आहे. कुलदेवीला जे फळ अर्पण करायचं आहे ते का करायचं आहे? जर आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असेल आणि या नकारात्मकतेचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो, ज्यामध्ये आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होतात, कोणाशीही कोणाचं पटत नाही. आता घरात एखादी करती व्यक्ती असते, ती घरात आल्याबरोबर तिची चिडचिड होते, कारण बाहेरून येणारी नकारात्मक शक्ती तिच्यासोबत घरामध्ये येते. ती वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती होतो. म्हणूनच घरामध्ये जर लहान मुलं असतील तर ती सतत किरकिर करतात, व्यवस्थित खात-पीत नाहीत. मोठी मुलं असतील तर ती घरातल्यांचं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. पती-पत्नीमध्ये सतत वादविवाद होतात, त्यांचं एकमेकांशी पटत नाही. घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही. घरामध्ये पुरेसा पैसा येत नाही आणि जोही पैसा घरामध्ये येतो, तो फार काळ टिकत नाही आणि त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो. मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील, घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते. आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते आणि तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं. कर्जाचा डोंगर वाढतच जातो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाही. तर ही जी काही नकारात्मकता, हे जे काही आपल्या घरात असलेले दोष आहेत, ते संपूर्णपणे घालवण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमीला हा उपाय करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी तत्व हे जागृत असतं आणि महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्याला त्याचे कैक पटीने लाभ होतात. आपल्याला असलेले दोष, मग ते नजर दोष असतील किंवा पितृदोष असतील, घरामध्ये असलेले वास्तुदोष, वाईट शक्ती, नकारात्मकता याचा नाश होतो. देवी आई प्रसन्न होते आणि भरभरून असे आशीर्वाद देते. म्हणूनच हे जे फळ आहे ते उद्या शुक्रवारी नवरात्रीतील दुर्गाष्टमीला तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे. आणि हे फळ तुम्ही आणून ठेवू शकता. आज आणलं तरी चालेल किंवा तुम्ही उद्या सकाळी आणलं तरी चालेल. पण तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे तो उद्या अष्टमीच्या दिवशी दुपारी 12:06 आधीच करायचा आहे. कारण त्यानंतर नवमी तिथी सुरू होणार आहे आणि हा उपाय महाअष्टमीचा आहे. यासोबतच आपल्या घरामध्ये आपण जे अष्टमीचं हवन करणार आहोत आणि कन्यापूजन करणार आहोत, ते देखील आपल्याला दुपारी 12:06 आधीच करायचं आहे.
तर उद्या अष्टमीला आपल्याला जे फळ घरामध्ये आणायचं आहे ते म्हणजे कोहळ्याचं फळ. आपल्या घरात, दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या, येणाऱ्या वाईट शक्ती व नजर दोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी कोहळा जो आहे तो घराबाहेर लावला जातो. हाच कोहळा जो आहे तो आपल्याला उद्या अष्टमीच्या दिवशी कुलदेवीला अर्पण करायचा आहे. तर पहा हा कोहळा आपल्याला कशाप्रकारे अर्पण करायचा आहे, नंतर त्या कोहळ्याचं काय करायचंय? तर यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची. अंघोळ वगैरे करून आपल्याला घटाची पूजा करायची आहे. उद्या नवरात्रीतील 8वी माळ आहे आणि उद्या जे देवीचं स्वरूप आहे ते आहे महागौरीचं. उद्याच्या दिवशी घटावरती जी माळ अर्पण करायची आहे ती म्हणजे तांबड्या फुलांची. मग ती तांबड्या जास्वंदाची फुलं असतील किंवा तुम्हाला उद्या जर कमळाची फुलं मिळाली तर कमळाच्या फुलांची माळ देखील तुम्हाला घटावरती अर्पण करता येईल. शिवाय उद्या जो नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे तो आहे एका नारळाचा. तर हे नारळ तुम्हाला देवीला नैवेद्यामध्ये अर्पण करायचं आहे. शिवाय तुम्ही मखाण्याची खीर देखील देवीला अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपण जो कोहळा आणलेला आहे, तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. त्यानंतर या फळाला आपल्याला एका ताटामध्ये देवीसमोर ठेवायचं आहे. या कोहळ्याला आपल्याला हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा कोहळा जो आहे, तो देवीसमोर कापायचा आहे. मधोमध अगदी 2 भाग होतील अशा पद्धतीने हा कोहळा कापावा. हा कोहळा कोणी कापावा? तर घरातील स्त्रियांनी कापला तरीही चालेल किंवा पुरुषांकडून तुम्ही कापून घेऊ शकता. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची क्षमता ही खूप जास्त असते. म्हणून तुम्ही बऱ्याचशा घराच्या बाहेर, दुकानाच्या बाहेर, व्यवसायाच्या ठिकाणी असा कोहळा बाहेर टांगलेला तुम्ही बघत असाल. ज्यावेळेस त्या कोहळ्यातून पाणी खाली पडतं, त्यावेळेस तो कोहळा खराब होतो. मग त्यावेळेस तो तुम्हाला विसर्जित करायचा असतो. पण आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी मधोमध हा कोहळा देवीसमोर कापायचा आहे. यातील अर्धा भाग जो आहे तो त्याच वेळी आपल्याला उचलायचा आहे आणि एखाद्या झाडाच्या खाली ठेवून द्यायचा आहे. हा कोहळा खरं तर चौकामध्ये ठेवला जातो. पण चौकामध्ये ठेवला तर तो कोणाच्या पायाकडून ओलांडला जाऊ शकतो आणि आपण आपल्या घरासाठी केलेल्या उपायामुळे इतरांना त्रास नको व्हायला म्हणून तुम्ही तो एखाद्या झाडाखाली ठेवायचा आणि दुसरा भाग जो आपण देवीसमोर ठेवलेला आहे, तो तसाच आपल्याला कुलदेवीसमोर अष्टमीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर ठेवायचा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी अंघोळ वगैरे झाल्यानंतर तो कोहळा तिथून उचलायचा आहे आणि त्यानंतर तो कोहळा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. घराच्या आसपास एखाद्या ओढा वगैरे असेल, नदी असेल, तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला तो विसर्जित करायचा आहे. पाण्यामध्ये विसर्जित करणं शक्य नसेल, तर तुम्ही एखाद्या झाडाखाली हा कोहळ्याचा भाग जो आहे, तो ठेवून देऊ शकता. जेणेकरून तो कोणाच्याही पायाकडून ओलांडला जाणार नाही. त्यानंतर घरात आल्यावर आधी तुम्हाला हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आणि देवीचं दर्शन घ्यायचं आहे. या उपायामुळे तुमच्या घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता, वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतात. देवी आई प्रसन्न होते आणि भरभरून असे आशीर्वाद देते. तर असा हा उपाय उद्या दुर्गाष्टमीला तुम्ही आवर्जून करा. तर चला झालेली सेवा मी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.